नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, ह्या अगोदर आपण जीके चे 500 प्रश्नांचं सिरीज बघितलंय 1 ते 500 पर्यंत, बरोबर ना. आणि याचं लेक्चर पण आपण संपूर्ण दिलेले, किती 7 तासांचं लेक्चर आपण अपलोड केलंय. आपल्या ऍप मध्ये पण केलंय आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण आहे, दोन्ही पण आहे. विथ तुम्हाला याची पीडीएफ देखील दिलेली आहे आपल्या ऍप मध्ये. तर आता आपण पुढची सिरीज सुरू करतोय. आता पुढची सिरीज जी असणार आहे ती 501 पासून ते आपण 1000 पर्यंत नेहमीप्रमाणे आपण थोडी थोडी लेक्चर अपलोड करूया आणि ते टाकत जाऊ. त्यानंतर जसं आपलं एक पूर्ण झालं की आपण त्याला एक सोबत टाकणार आहे, बरोबर. चला, पहिला प्रश्न काय, इटियाडोह धरण जे आहे ते कोणत्या नदीवर आहे. इटियाडोह धरण बघा कोणत्या नदीवर आहे, वर्धा, गाढवी, पेंच, त्यानंतर अडाण. ओके, तर इटियाडोह जे धरण आहे ना हे तुमचं गाढवी या नदीवर स्थित आहे. कोणत्या नदीवर, तर गाढवी, पर्याय क्रमांक 2 आहे. मग आता त्याबद्दल आणखीन जाणून घ्या. बघा, इराई नदी आहे, धरण असणार इराई, आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर चंद्रपूर मध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर. मी तुमच्या माहितीसाठी, नॉलेज वाढण्यासाठी, जर तो प्रश्न रिपीट नाही झाला तर यामधला रिपीट होऊ शकतो, काही पण येऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला हे प्रश्न पण तुमचे स्पष्टीकरणामध्ये घेणार आहे. ओके, वैनगंगा नदी आहे, गोसीखुर्द धरण भंडारा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर चोविला धरण आहे, प्राणहिता नदीवर आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. अप्पर वर्धा, वर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये. अप्पर वर्धा, वर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये. इटियाडोह धरण बघा गाढवी नदीवर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. पेंच धरण पेंच नदीवर आहे आणि नागपूर जिल्ह्यात आहे. तोतलाडोह धरण पेंच नदीवर आहे आणि नागपूर जिल्हा. आणि अडाण जे धरण आहे अडाण, ते देखील अडाण नदीवरच स्थित आहे आणि जिल्हा जर विचारला कारंजगाव, कारंजलाड, वाशिम या ठिकाणी स्थित आहे. लक्षामध्ये बघा, हे सगळे करून ठेवा, काही पण विचारलं जाऊ शकतं. एक जरी धरण आलं तरी आपल्याला फायदा होणार आहे. ठीक आहे, त्यामधला हा महत्वाचा आहे. गोसीखुर्द विचारता कोणत्या नदीवर आहे, वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे, पुढे ऑपरेशन पोलो हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते. ऑपरेशन पोलो राबवलं होतं, ते कोणतं जे संस्थान होतं ते विलीन करायचं होतं आपल्या भारतामध्ये. तर जुनागड असेल, हैदराबाद आहे, काश्मीर आहे, केलीमंडी. याचं उत्तर काय, तर ऑपरेशन पोलो जे आहे ते हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी राबवलं होतं. हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी 1948 रोजी राबवलेलं आहे. कधी, तर 1948. बघा, त्याबद्दल जाणून घ्या. 13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1948 एकूण 5 दिवसांचा कालावधी होता. किती दिवस चाललं होतं ऑपरेशन, 5 दिवस चाललं होतं. आणि उद्देश काय होता, तर हैदराबादचा निजाम उस्मान अली खान याने स्वतंत्र राहण्याचा किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला होता. हैदराबादचा निजाम होता उस्मान अली खान, हा काय म्हणतो, मला स्वतंत्र राहायचंय किंवा पाकिस्तानमध्ये जायचंय, असा त्याचा प्रयत्न होता. तसेच निजामांच्या रजाकार या निमलष्करी दलाने जनतेवर अत्याचार सुरू केले होते. म्हणजे निजामांचे एक आहे ना निमलष्करी दल होतं रजाकार नावाचं. त्यांनी काय केलं होतं की जनतेवर अत्याचार सुरू केला. हे थांबवून हैदराबाद भारतात विलीन करणे हा मोहिमेचा मुख्य हेतू होता. ठीक आहे, याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि लष्करी नेतृत्व जर विचारलं, लेफ्टनंट जनरल बघा JN चौधरी. कोण, तर लेफ्टनंट जनरल JN चौधरी यांनी नेतृत्व केलं होतं. आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. ओके, मग पुढे बघा, नाव पोलो का दिलं, तर त्यावेळी हैदराबादमध्ये जगात सर्वाधिक एकूण 17 पोलो मैदाने होते, म्हणून या मोहिमेला ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव दिलं होतं. बरं ना, तिथं काय ना सर्वाधिक आहे जगातले, एकूण किती, तर 17 पोलो मैदान होते. आणि शरणागती 17 सप्टेंबर 1948 रोजी सायंकाळी निजामाच्या सैन्याने अधिकृतपणे शरणागती पत्करली, म्हणून 17 सप्टेंबर 1948 हा दिवस ऑपरेशन पोलो म्हणून बनवला जातो. ठीक आहे, हैदराबाद संस्थान अधिकृतपणे भारतीय संघराज्यात भाग बनले आणि प्रशासक विजयानंतर JN चौधरी यांची हैदराबादच्या लष्करी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. मग त्या दिवसापासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, बघा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन बनवला जातो. केव्हा बनवला जातो, तर 17 सप्टेंबरला. केव्हा बनवला जातो, 17 सप्टेंबर पासून बनवतात, कारण मराठवाडा तत्कालीन हैदराबाद संस्थानचा काय तर भाग होता. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही येत. समतेचा हक्क,
स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क. तर मालमत्तेचा जो हक्क आहे ना, हा तुमच्या संविधानाच्या मूलभूत हक्कात येत नाही. लक्षामध्ये मालमत्तेचा हक्क. नेक्स्ट, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा हे कोणत्या कलमामध्ये नमूद आहे? बघा, प्रत्येक राज्याला काय आहे ना, महाधिवक्ता पाहिजेच. हे कोणत्या कलमात आहे? कलम 194, त्यानंतर कलम 177, कलम 197 आणि कलम 165. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. कलम 165 नुसार प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असणं काय तर बंधनकारक आहे. मग महाधिवक्ता म्हणजे कोण असतात किंवा या महाधिवक्त्यांची निवड कोण करतं हे पण जाणून घ्या. बघा, नियुक्ती कोण करणार आहे? राज्यपाल करणार आहे. नियुक्ती कोण करणार आहे? राज्यपाल. पात्रता काय? ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्र असावी लागते. जी कोणी व्यक्ती असणार आहे ती व्यक्ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता. कार्य काय? महाधिवक्ता राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. तो राज्य सरकारला कायदेशीर बाबींवर काय देतो? सल्ला देण्याचं काम करतो. हे त्याचं प्रमुख काम आहे. त्यानंतर कार्यकाल काय? संविधानात महाधिवक्त्याच्या निश्चित कार्यकाळ नमूद केलेला नाही. तो राज्यपालांच्या मर्जी असेपर्यंत राहणार आहे. जो महाधिवक्ता आहे त्याचा 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष असा कुठल्याही प्रकारचा कार्यकाल दिलेला आहे का? तर नाही दिलेला. तो कमीत कमी जोपर्यंत राज्यपालाची मर्जी तोपर्यंत आपल्या पदावर काम करू शकतो, कारण त्याची नियुक्ती कोण करतो? तर राज्यपाल करतो. ठीक आहे, महत्वाचे लक्षात असू दे. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPIM ची स्थापना केव्हा करण्यात आली? 1956, 1986, 1946 आणि 1964. तर भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1964 रोजी करण्यात आलेली. 1956 ने, 86 ने, 46 पण नाही. केव्हा आहे तर 64. ठीक आहे, बघा, केव्हा राष्ट्रीय आणीबाणी नव्याने घोषित केली गेली? भारतीय चीन युद्ध झालं 1962 ला, भारत पाकिस्तान युद्ध झालं 1965 ला, भारत बांगलादेश संघर्ष आला 1971 ला आणि अंतर्गत सुरक्षितेच्या निमित्ताने म्हणजे 1975 ला. पर्याय बघा, अ ब क, ब क व ड, अ क ड आणि अ ब क ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. तर 4 आहे का? नाही. 4 आहे का? नाही. बघा, भारत चीन युद्ध झालं होतं 1962 ला, त्यावेळेस आणीबाणी घोषित केली होती, बरोबर. त्याच्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाचा आरंभ झाला. कधी झाला होता? 1965 ला आरंभ झाला होता. त्यावेळी केली होती का? नाही, त्यावेळी केलेली नव्हती. लक्षात घ्या. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांचा संघर्ष झाला, त्यावेळेस आणीबाणी जाहीर केली होती आणि अंतर्गत सुरक्षेच्या निमित्ताने इंदिरा गांधींनी केली होती. म्हणजेच काय तर ड म्हणजे काय? अ क ड. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. 1962 ला आणीबाणी जाहीर झालेली आहे. त्यानंतर 1971 ला आणीबाणी आणि 1975 ला आतापर्यंत 3 वेळा. आतापर्यंत किती? 3 वेळा आणीबाणी लागू केलेली. मग बघा केव्हा आहे? कलम काय आहे? तर आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 नुसार. हा कलम IMP करून ठेवा. कलम 352 नुसार कोणती आणीबाणी पण? तर बघा, राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी 352. भारत चीन युद्ध 1962 ला पहिली आणीबाणी लागू केली होती. 26 ऑक्टोबर 1962 ला घोषित केली. दुसरी कधी? 1971 ला भारत बांगलादेश संघर्ष, तेव्हा 3 डिसेंबर 1971 रोजी आणि पाकिस्तान आक्रमणामुळे ही घोषित करण्यात आली होती. ठीक आहे. त्यानंतर अंतर्गत सुरक्षेच्या निमित्ताने म्हणजे 1975 ला ही तिसरी आणीबाणी होती, 25 जून 1975. ठीक आहे. अंतर्गत अशांतता या कारणास्तव ही घोषित केली होती श्रीमती त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. ठीक आहे, तिन्ही पण महत्वाचे पाठ करून ठेवा. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो? म्हणजे किती प्रकारच्या? तर बघा, एक आहे राष्ट्रीय आणीबाणी, एक आहे राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. दुसरी आहे राष्ट्रपती आणीबाणी आणि तिसरे आहे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी. अशा तुमच्या एकंदरीत 3 आणीबाणी आहे. बघा, 1, 2 आणि 3 प्रकारच्या आणीबाणी इथं लागू केल्या जाऊ शकतात आपल्या भारतामध्ये. कोण लागू करू शकतो यांना? तर राष्ट्रपती. कोण लागू करू शकता?
राष्ट्रपती, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली होती? वसंतराव नाईक समिती, बी.पी. पाटील समिती, एल.एन. बोंगिरवार समिती आणि डॉक्टर एल.एम. सिंघवी समिती. तर पंचायत समितीने काय म्हणले? सरपंच परिषद असावी अशी घोषणा केली होती. कोणती समिती होती? तर एल.एन. बोंगिरवार समिती. पर्याय क्रमांक 3 असणार आहे. एल.एन. बोंगिरवार समिती असणार आहे. मग बघा, जून 1984 मध्ये महाराष्ट्र सरकारने या समितीची नियुक्ती केली होती. केव्हा? 1984 ला. अहवाल काय होता? या समितीने आपला अहवाल 1986 मध्ये सादर केला. 84 ला स्थापना केली, 2 वर्षांनी अहवाल सादर झाला. इतर प्रमुख समित्या होत्या बघा, शिफारशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात असं या समितीची काय होती? शिफारस होती. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असावा? तर सीओ असावा. बघा, सचिव असावा. ही शिफारस होती आणि ठरल्याप्रमाणे तेच आहे. जिल्हा परिषदेचा सीओ कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तसंच ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून व्हावी. आताच्या पद्धतीनेच होते, कारण सरपंचाची निवड कुठून केली जाते आता? तर थेट जनतेतनं केली जाते. अशी शिफारस प्रथम या समितीने केली होती. कोणत्या? तर बघा, या समितीने एल.एन. बोंगिरवार समिती. पर्याय क्रमांक 3 आणि तिच्या शिफारशी. ओके, नेक्स्ट, पावनकशी सुबोध रत्नाकर काव्य संग्रह कोण लिहिला? रमाबाई रानडे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई. तर याचं योग्य उत्तर काय? सावित्रीबाई फुले यांनी. कोणता ग्रंथ लिहिला? तर पावनकशी सुबोध रत्नाकर. नेक्स्ट बघा, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्य दहशतवादी विरोधी विशेष कृती दलाचं मुख्यालय कुठे? नागपूर, पुणे, मुंबई आणि रायगड. तर फोर्स 1 ही जी काय आहे महाराष्ट्र पोलीस दलाचं, याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. मग स्थापना केव्हा झाली आहे? स्थापना केव्हा झाली हे पण तर बघणं गरजेचं आहे ना. बघा, 26 नोव्हेंबर 2008 ला 26/11 जो दहशतवादी हल्ला झाला होता मुंबईमध्ये, बरं ना. तर राज्याची स्वतःची एक सक्षम यंत्रणा असावी, आपल्या राज्याची स्वतःची असावी, या उद्देशाने 2009 मध्ये या दलाची स्थापना झाली. कशाची? फोर्स 1 ची. प्रेरणा हे दल केंद्र सरकारच्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSGच्या धर्तीवर उभारलेलं आहे. फोर्स 1 कोणाच्या? तर NSGच्या धर्तीवर उभारण्यात आलेले. दहशतवादी कारवाया रोखणे आणि बघा, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करणे आणि अत्यंत संवेदनशील ठिकाणाचे संरक्षण करणे ही या दलाचं काय तर महत्वाची जबाबदारी. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय? तर दहशतवादी जे आहेत त्यांच्या कारवाया रोखणे. फोर्स 1 NSG माहिती आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, त्यांच्या धर्तीवर हे फोर्स उभं केलंय 2009 ला. आणि फोर्स 1च्या जवानांना अत्याधुनिक शस्त्रांचे आणि गनिमी काव्यांचे कठोर प्रशिक्षण देखील दिले जाते. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. पुढे, खालीलपैकी कोणता अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाही म्हणलेलं आहे? अणुविद्युत प्रकल्पाचं ठिकाण नाहीये. बघा, कैगा आहे, तारापूर पण आहे आणि काकरापारा पण आहे. खालीलपैकी कोणता नाहीये? तर रायपूर नाहीये. कोणता नाहीये? रायपूर. पर्याय क्रमांक 4 असणार त्याचं उत्तर. ठीक आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकला आहे, चंद्रपूरला आहे, वर्ध्याला आहे की पुण्याला आहे? तर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत जे विद्यापीठ आहे हे रामटेक या ठिकाणी. रामटेक या ठिकाणी. मग तुम्ही काय करायचं? हा प्रश्न पेपरला विचारला गेलाय, लगेच याची स्थापना बघायची. स्थापना केव्हा झाली ते लिहिणं गरजेचं आहे, ते पाठ करा. पुढच्या वेळेस तुम्हाला काय विचारतील? स्थापना केव्हा झाली. ओके, मग बघा, 18 सप्टेंबर 1997 ला काय झाली? स्थापना झाली. राज्यातील पहिलं महत्वाचं संस्कृत विद्यापीठ आहे हे आपल्या महाराष्ट्रातील काय ना पहिलं आणि भारतातलं महत्वाचं संस्कृत विद्यापीठ आहे. संस्कृती म्हणजे काय? भाषेचे जतन करणे, संवर्धन आणि प्राचीन भारतीय ज्ञानाचा अत्याधुनिक संदर्भात प्रसार करणे हा या विद्यापीठाचा काय तर प्रमुख उद्देश असणार आहे. आणि रामटेकचं महत्व काय? महाकवी कालिदास यांनी त्यांचे सुप्रसिद्ध मेघदूत काव्य रामटेक या ठिकाणी लिहिले, म्हणून त्याला नाव का दिलं तर रामटेक. म्हणून कोणत्या ठिकाणी? तर रामटेक या ठिकाणी असे मानले जाते. त्यामुळे त्या विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. ठीक आहे ना. आपल्याला हा प्रश्न बघा बऱ्याच आलेला आहे की कालिदास मेघदूत कोणी लिहिलं? तर कालिदासाने लिहिलं. असे प्रश्न करा, हे तुम्हाला नोट्स मध्ये भेटणार आहे. पुढे
महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आर के लक्ष्मण, मनोज वाजपेयी. तर महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे उद्धव ठाकरे यांचं कायचं प्रसिद्ध छायाचित्र संग्रह आहे. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी प्रथम उभारली होती? आर्य महिला समाज, भारत महिला परिषद, द मुस्लिम विमेन्स असोसिएशन, भारत स्त्री महामंडळ. तर ही संघटना जी आहे स्त्रियांनी प्रथम उभारली होती तिचं नाव आहे भारत स्त्री महामंडळ. कोणती? तर भारत स्त्री महामंडळ असणार आहे. ओके, नेक्स्ट. पुढीलपैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? म्हणजे गणपतीचा उत्सव आपण लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता 1893 ला आणि शिवजयंती केली 1895 ला. त्याच्या विरुद्ध कोण कोण होते? रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, राष्ट्रसभेचे कर्मठ राजकारणी, बौद्ध आणि जैन. तर फक्त अ आणि ड, फक्त ब आणि ड, फक्त अ आणि क आणि फक्त अ आणि ब. बघा, रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू एक असणार आहे, म्हणजे अ एक असणार आहे आणि त्यानंतरचं ब असणार आहे. राष्ट्रसभेचे कर्मठ राजकारणी पर्याय क्रमांक अ, पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक ब हे दोन्ही पण काय होते? गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या काय होतोय विरुद्ध असणारे. पर्याय 4 असेल. ओके, लक्षात असू द्या. नेक्स्ट बघा, भूखंड वहन सिद्धांताच्या पृष्ठ करण्यासाठी कोणते पुरावे आहेत? जिगोसोफिट, भ्रंशमूल प्रवाह, विविध क्षेत्रातील जीवाश्म आणि प्रावरणामधील अभिसरण. फक्त अ आणि ड, फक्त ब आणि ड, अ आणि क आणि अ आणि ब. तर बघा, भूखंड वहन काय म्हणलंय? भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टी करण्यासाठी कोणते पुरावे? तर बघा, इथं असणारे जिक्सोफिट आणि तिसरा असणारे विविध क्षेत्रातले जीवाश्म. विविध क्षेत्रातले जीवाश्म म्हणजेच काय? तर अ आणि क असणारे. ठीक आहे, हे दोन लक्षात राहू द्या. पुढे, टिटिकाका हे जगातलं सर्वोच्च सरोवर आहे, ह्या देशामध्ये वसलेलं आहे. टिटिकाका हे जगातलं काय? सर्वोच्च सरोवर आहे ह्या देशामध्ये. कोणत्या? पेरू आणि बोलिव्हिया, अर्जेंटिना आणि चिली, इक्वेडॉर आणि कोलंबिया, चिली आणि चोलेव्हिया. तर टिटिकाका हे सर्वोच्च सरोवर जे आहे ते पेरू आणि बोलिव्हिया ह्या देशामध्ये वसलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रीय न्यायिक आयोग. बघा काय तर राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? आता तुम्हाला असं वाटेल की इथं राज्य शब्द आलाय म्हणून राज्यपाल, तर राज्यपाल नाही करत. राज्यपाल करता का? नाही. कोण करतं मग? राष्ट्रपती करतं. कोण करतात? राष्ट्रपती राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक करतात. मग बघा, त्याबद्दल आणखीन माहिती जाणून घ्या. भारतीय संविधानातील कलम 323A नुसार प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षांची स्थापना करण्याची तरतूद दिलेली आहे. त्यानंतर सल्ला मसलत राष्ट्रपती ही नियुक्ती करताना संबंधित राज्याच्या राज्यपालांच्या विचार विनिमय करतात. ओके, आणि महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद म्हणजे मॅट, महाराष्ट्र याला मॅट म्हणतात असे म्हटले जाते. आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती आणि भरतीविषयक तक्रारींचे निवारण करणे हा यामागचा काय असतो? मुख्य उद्देश असतो. ठीक आहे, महत्वाचे लक्षात ठेवा. निवड कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. पुढे, इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं? लोकमान्य टिळक, विदा सावरकर, महात्मा गांधी, बंकिमचंद्र चटर्जी. तर इंडियन ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे हे महात्मा गांधींनी सुरू केलं होतं. कोणी सुरू केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी. कोणत्या ठिकाणी सुरू केलं होतं किंवा केव्हा सुरू केलं होतं? 1903 रोजी. 1903 महात्मा गांधी. मग बघा, दक्षिण आफ्रिकेतील नाताळ प्रांतातून हे प्रकाशित केलं होतं. दक्षिण आफ्रिकेतील नाताळ या प्रांतातून. भाषा होती इंग्रजी, गुजराती, हिंदी आणि तमिळ या 4 भाषांमध्ये प्रसिद्ध होत असे. उद्देश काय होता? दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, त्यांना संघटित करणे आणि सत्याग्रहाचा प्रचार करणे हा या वृत्तपत्राचा काय होता? मेन उद्देश म्हणजे मुख्य उद्देश होता. बघा, बाहेर देशामध्ये महात्मा गांधींनी कार्य केलं होतं. ओके, ह्या वृत्तपत्राच्या माध्यमातून गांधीजींना आपल्या
राजकीय आणि सामाजिक विचारांना काय केला, तर त्यांचा विचारांचा प्रसार केला होता महात्मा गांधींनी. महत्वाचं काय, सुरुवात केव्हा झाली ती 1903 रोजी, 1903. बाकीचं नाही केलं, उद्देश संघटित करणे, प्रसार करणे तरी चालते, पण महत्वाचं ते आहे. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या येथील बैठकीत महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता. बघा 1942 मध्ये महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता, पण तो कोणत्या ठिकाणी मांडला, फैजपूरला, नागपूरला, वर्धाला की अलाहाबादला? याचे योग्य उत्तर काय? बघा प्रश्न कुठे, महाराष्ट्रात विचारलाय, पोलीस भरतीला काय माहित नसल त्याचं हे उत्तर मारा, म्हणजेच वर्धा, तेच बरोबर आहे. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या येथील बैठकीत महात्मा गांधींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता, इथे वर्धा या ठिकाणी. ओके, नेक्स्ट. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह तो कोणी केला होता? विदा सावरकर, मदनलाल धिंगरा, राजगुरू आणि सुखदेव. तर 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता, कोणी केला होता? तर विदा सावरकर यांनी केला होता, विदा सावरकर. मग त्याचं पुढे काय केलं, तर बघा क्रांतिकारी प्रवासाची सुरुवात सावरकरांनी आपल्या कार्याची सुरुवात ह्याच संघटनेमधून केली, राष्ट्रभक्त समूहामधनं. 1900 मध्ये या संघटनेचं रूपांतर कशामध्ये केलं? मित्रमेळा. कशामध्ये करायला? मित्रमेळा या संघटनेमध्ये. आणि अभिनव भारत 1904 मध्ये ह्याच मित्रमेळा संघटनेचं नामांतर प्रसिद्ध अभिनव भारत केलं. पहिले केलं काय केलं तर राष्ट्रभक्त समूह. बघा 1899 काय केला? राष्ट्रभक्त समूह. ओके, त्यानंतर त्यांनी काय केलं? 1900 ला मित्रमेळा, आणि 1904 ला काय केलं तर 1904 ला काय केलं? अभिनव भारत. कोणी? विदा सावरकर यांनी. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या क्रांतिकारी संघटनेत करण्यात आली. ओके, आणि उद्देश काय होता? सशस्त्र क्रांतिकारांच्या माध्यमातून भारताला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करणे हा या संघटनेचा काय होता तर मुख्य उद्देश होता, मेन पर्पज होतं. लक्षात. पुढे हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. 22 डिसेंबर, 21 जून, 21 मे आणि 21 जुलै. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. उत्तर गोलार्धातील. पर्याय क्रमांक 2. पुढे हे भारतातलं सर्वात लांब धरण भाकरारंगल, हिराकूड, टिहरी आणि इंदिरा सागर. तर सगळ्यात लांब जे धरण आहे ते कोणतं येतं? हिराकुंड, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असणार आहे. बोर अभयारण्य ह्या जिल्ह्यात भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली. तर बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 असणार आहे उत्तर याचं. ठीक आहे. पुढे ही घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. 70वी, त्याच्यानंतर विचारले आपल्याला 71वी, त्यानंतर 72वी आणि विचारले 73वी. ठीक आहे ना. मग ही घटना दुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे. कोणती असणार आहे तर तुमची 73वी. कोणती घटना दुरुस्ती आहे? 73वी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. बघा त्याबद्दल जाणून घ्या. 1992 मध्ये संमत झाली होती. 24 एप्रिल 1993 पासून लागू करण्यात आली. मग काय केलं? 24 एप्रिल हा जो दिवस आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. 24 एप्रिल कोणता आहे तर राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. परिशिष्ट काय? संविधानात 11वे परिशिष्ट जोडले गेले, ज्यामध्ये पंचायतींशी अधिकारातील 29 विषयांची यादी देण्यात आलेली आहे. 29 विषयांची काय तर यादी देण्यात आली. 74वी घटना दुरुस्ती 1992 ही दुरुस्ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. म्हणजेच काय तर नगरपालिका, महानगरपालिका यांच्याशी संबंधित आहे. याने संविधानात 12वे परिशिष्ट जोडले. आणि 71वी घटना दुरुस्ती 1992 ला ह्या दुरुस्तीने कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांच्या संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये काय केलं तर समाविष्ट केला. हे सगळ्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. या सगळ्या नोट्स कोणत्या तर आपली जी वर्दी बॅच आहे ना, वर्दी बॅच, त्या वर्दी बॅच मध्ये मी तुम्हाला ह्या संपूर्ण नोट्स उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये तुम्हाला जे कंटेंट आहे ना, आता जो मी तुम्हाला सोल्युशन सांगतोय बघा, उदाहरणार्थ हे जे सांगतोय ना स्पष्टीकरण, हे पण ह्या नोट्स मध्ये आता ऍड होणार आहे. हे देखील ऍड करून देणार आहे. कारण विद्यार्थ्यांची मागणी, विद्यार्थ्यांचं असं म्हणणे सर तुम्ही
फी घ्या, जास्त पैसे घ्या, पण आम्हाला हे पण द्या, म्हणजे लिहायचं ताणच नको. तेच माझं पण पर्पज आहे. फक्त तुम्हाला पण माहिती आहे मला पीपीटी बनवायची, नोट्स आहे, त्यामागे भरपूर खर्च आहे, बरं ना. इथं नोट्स बनवण्यासाठी माणसं, लाईट बिल, या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग आहे. मी काय तुम्हाला असं ऑफलाईन सारखे काय जास्त फीस घेणार नाही, तर ह्या वरती बॅच मध्ये ऍड करून देणार आहे. आणि याची किंमत 799 एक वर्ष कालावधी असणार आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329603029. आणि जर शक्य झालं तर संपूर्ण पोलीस भरतीमध्ये मी विचारत सरांना, जर शक्य आलं तर त्याच्यात पण आपण टाकू. पण काय अडचण असेल तर मला ह्या नंबरला हाय मेसेज करा. ओके, पुढे बघा, सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखे असते? -40, -100, -32 आणि +273. तर सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान हे कोणत्या तापमानासाठी सारखे असणार आहे? तर पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. -40 हे उत्तर आहे. ठीक आहे ना, -40. ओके, पुढे खालीलपैकी कोणतं मिश्रण नाही? पाणी, हवा, माती आणि खडू. तर खालीलपैकी जे आहे ते तुमचं पाणी जे आहे ते मिश्रण नाहीये. पाणी जे आहे ते मिश्रण नाहीये. नेक्स्ट, मानवाच्या खालील कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो? हृदयावर, मेंदूवर, यकृत आणि फुफ्फुस. तर मानवाच्या खालीलपैकी आंतरिक इंद्रियांवर म्हणजे हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो, तो म्हणजे यकृतवर. तो म्हणजे यकृत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. मग त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घ्या. कारण हा आजार एचबीव्ही मुळे होतो. ओके, या विषाणूमुळे. कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो. परिणाम काय होतो? यकृताला सूज येते. दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास यकृताचा कर्करोग जो किंवा सिरोसिस यांसारख्या गंभीर आजार होऊ शकतात. आणि लक्षणं काय आहे याची? तर थकवा येणे, लघवी गडद होणे, सांधेदुखी आणि त्वचा किंवा डोळे पिवळे होणे. बघा, थकवा येतो, लघवी गडद होते, सांधेदुखी आणि त्वचा काय होते? त्वचा किंवा डोळे पिवळे होणे. हा या आजाराची काय तर प्रमुख लक्षणे. ठीक आहे. प्रतिबंध काय? यावर एक प्रभावी लस आहे, वॅक्सिन उपलब्ध आहे, जी लहानपणीच टोचली जाते आपल्याला. ओके, मग लक्षात राहू द्या. मानवाच्या काय तर आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो, म्हणजे कशावर? तर यकृतावर. पुढे, कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, अकोला, ठाणे या सातारा. तर कर्नाळा जो किल्ला किंवा कर्नाळा जे अभयारण्य ज्याला आपण म्हणतो, हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रायगडमध्ये. मग आपल्याला विचारलं कर्नाळा पक्षी अभयारण्य, असं जरी विचारलं कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तरी त्याचं उत्तर काय सांगशाल तुम्ही? रायगडच सांगशाल. हे महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य, पहिले पक्षी अभयारण्य. ठीक आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट, आर प्रज्ञानंद हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? मेघालय, नागालँड, मिझोराम आणि तमिळनाडू. तर आर प्रज्ञानंद हा जो प्रसिद्ध खेळाडू आहे हा कोणत्या राज्याचा आहे? तर तमिळनाडू राज्याचा रहिवासी आहे. कोणत्या राज्याचा? तर तमिळनाडू राज्याचा प्रसिद्ध खेळाडू आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र महिला सक्षमीकरण सप्ताह केव्हा साजरा केला जातो? 1 ते 7 ऑगस्ट, 16 ते 22 मार्च, 29 ते 30 नोव्हेंबर आणि पर्याय क्रमांक 4 1 ते 7 ऑगस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरण सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4. मग आता बाकीचे पण माहित असणं गरजेचं आहे आपल्याला की 1 ते 7 ऑगस्टला काय आहे? 16 ते 22 मार्च आणि 29 ते 30 नोव्हेंबर. बघा, 16 ते 22 मार्च जलजागृती सप्ताह राहतो. 16 ते 22 मार्च कोणता आहे? जलजागृती. 1 ते 7 ऑगस्ट महाराष्ट्र महसूल सप्ताह. 1 ते 7 ऑगस्ट काय? महाराष्ट्र महसूल सप्ताह. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दक्षता जनजागृती सप्ताह. 29 ते 3 नोव्हेंबर काय? दक्षता जनजागृती सप्ताह. आणि 1 ते 7 ऑगस्टला काय राहतो? महाराष्ट्र महिला सक्षमीकरण. हे आपण या प्रश्नाचं उत्तर होतं. ओके, नेक्स्ट, खालीलपैकी कोणते जैविक खत नाही म्हटलेले? कोणतं आहे जे जैविक खत नाहीये? जीवाणू, शैवाल, हरित शेणखत आणि वरीलपैकी सर्व. तर खालीलपैकी कोणतं जैविक खत नाहीये? हरित शेणखत. हरित शेणखत हे कोणतं नाहीये? तर जैविक नाहीये. म्हणून त्याचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. नेक्स्ट, पृथ्वीवर अस्तित्वात असलेली सजीवांमधील विविधता म्हणजे काय? काय म्हणलंय? पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय? जैव विविधता, जीवशास्त्र,
जैव तंत्रज्ञान आणि जैव रसायनशास्त्र. याचं उत्तर काय आहे? जैव विविधता. जैव विविधता पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? बघा, पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प आहे हा कोणत्या राज्याने सुरू केला असा प्रश्न आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब आणि बिहार. तर आपल्या राज्यात पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प जो आहे तो कर्नाटक राज्याने सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तसं देशामध्ये काय असतं रे, तर नीती आयोग असतो. देशामध्ये काय असतो? नीती आयोग असतो. तसंच राज्यामध्ये काय राहतं? राज्यामध्ये मित्र हे सुरू केलंय. ठीक आहे ना. मग आता याचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. ठीक आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण असणार? मुख्यमंत्री. मुख्यमंत्री म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. मुख्यमंत्री काय? मित्र आयोगाचे अध्यक्ष. बघा, मित्र संस्थेबद्दल महत्वाची माहिती. ही संस्था केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केली एक सर्वोच्च सल्लागार संस्था आहे. हिचं काम काय आहे? तर सल्ला देणं. ठीक आहे. अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री. सह अध्यक्ष म्हणजे अध्यक्षांसोबत कोणतरी पाहिजे, म्हणजे सह अध्यक्ष कोण असतात? उपमुख्यमंत्री. आणि उपाध्यक्ष कोण असतं? बघा, तज्ञ व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते, जे उपाध्यक्ष असणार आहे. उद्देश काय? राज्याच्या जलद विकासासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करणे, तांत्रिक सल्ला देणे आणि विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि प्राधान्य क्षेत्र कृषी, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा ह्यांसारख्या क्षेत्रांवर ही संस्था काय करते? तर आपलं लक्ष केंद्रित करते. हे काय? तर या संस्थेचं प्राधान्य क्षेत्र आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सौरशक्ती ही कोणत्या प्रकारची शक्ती? व्यापारेतर आहे, त्यानंतर अपारंपरिक आणि कोणती तर पारंपरिक आहे. तर बघा, सौरशक्ती जी आहे ना, सौरशक्ती ही ना अपारंपरिक आहे. सौरशक्ती कोणती? तर अपारंपरिक असणार आहे. पर्याय क्रमांक 3. का? तर बघा, अपारंपरिक ऊर्जा म्हणजे यालाच नूतनीकरण सक्षम ऊर्जा असे देखील म्हणतात. हे स्रोत निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि कधीही संपत नाही. उदाहरण म्हणजे कधी न संपणारी कोणती? अपारंपरिक ऊर्जा आहे. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि कोणकोणते उदाहरणार्थ? बघा, सौर ऊर्जा कधी संपणार नाही, पवन ऊर्जा, सागरी लाटांपासून मिळणारी ऊर्जा याला म्हणायचं अपारंपरिक ऊर्जा. आणि पारंपरिक म्हणजे काय रे? तर हे स्रोत मर्यादित असून एकदा वापरल्यानंतर संपून जातात. बघा, पारंपरिकचा अर्थ काय होतं? जर आपण एकदा जर एखादी वस्तू वापरली आणि ती संपून जाणार आहे, ती परत वापरामध्ये येईल का? नाही येणार. उदाहरणार्थ काय? कोळसा एकदा वापरला, संपला, तो नष्ट होऊन जाईल. खनिज तेल, नैसर्गिक वायू यांना नूतनीकरण न जमणारे स्रोत म्हणतात. नूतनीकरण न जमणारे स्रोत असं म्हणतात. आणि व्यापारी ऊर्जा, ज्या ऊर्जेचा वापर प्रामुख्याने उद्योग आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो, जसं की वीज, त्याला म्हणायचं व्यापारी ऊर्जा. ओके. नेक्स्ट, भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग कोणता? सगळ्यात स्वस्त वाहतूक, ज्याला पैसे कमी, ज्याला जाण्या येण्याचा खर्च कमी, रस्ते, रेल्वे, जल आणि हवाई. आता हवाई तर राहणार नाही, बरोबर ना? कारण तुम्हाला असं वाटत असेल की विमानाने गेलं तर पैसे कमी लागतील, उलट पैसे जास्त लागतात, बरोबर ना? कारण ते विमानाचं तुम्ही असं जरी दिल्ली ते मुंबई जरी गेले तरी भरपूर तिकीट असतं. त्याच्यामुळे हा ऑप्शन कट करायचा, लॉजिक लावायचं. रस्त्याने ट्रॅफिक वगैरे किती असते, बरोबर ना? त्याच्यामुळे हे पण नाही. रेल्वे पण नाही. रेल्वे कशी आहे पण मध्यम आहे. रेल्वेची जी वाहतूक आहे ना ती मीडियम आहे. पण सगळ्यात स्वस्त वाहतूक कोणती आहे? तर जल वाहतूक आहे. सगळ्यात स्वस्त वाहतूक कोणती लागणार आहे? जल वाहतूक ही असणार आहे. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? पहिली पंचवार्षिक 51 ते 56 ला बरोबर आहे. तिसरी पंचवार्षिक 66 71, 6वी पंचवार्षिक 80 85 आणि 10वी पंचवार्षिक 2002 ते 2007. म्हणजे अशी कोणती पंचवार्षिक आहे जी यामध्ये चुकीची दिलेली, त्याचं वर्ष येणार नाही? तर बघा, तिसरी पंचवार्षिक योजना 1966 ते 71 ला नव्हती. ही जोडी कशी? तर चुकीची. बाकी 51 ते 56 बरोबर आहे, 6वी पण बरोबर आहे, 80 ते 85 आणि 10वी पण बरोबर आहे, 2002 ते 2007.
पण यांचा उद्देश काय होता, उद्दिष्ट काय होतं ते पण विचारताना पहिली योजना झाली आपली 51 ते 56 ला, त्यांनी शेती विकासावर जास्त भर दिला होता. शेती डेव्हलप झाली पाहिजे, शेतकरी डेव्हलप झाला पाहिजे, तर देशाचा विकास होणार आहे. आणि याला हॅरोल्ड डोमर प्रतिमान म्हणतात. हे महत्वाचे लक्षात ठेवा, हॅरोल्ड डोमर प्रतिमान. 6वी योजना जी आली 80-85 ला, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. इथं 6वी जी योजना आली त्याच्यावर काय केलं, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती जेवढी जास्त वाढणार त्या गोष्टीवर काय केला, भर देण्यात आला. 10वी योजना आली 2002 ते 2007 ला, यामध्ये सामाजिक न्याय आणि समतेवर विकास ह्या गोष्टीवर काय करण्यात आला, तर भर देण्यात आला. अशा ह्या तिन्ही योजना त्यांचं उद्दिष्ट लक्षात असू दे. नेक्स्ट, ही मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो. मग राज्यपालाला कार्यकाल आहे का, राज्यपाल जो असतो त्याला कार्यकाल ठरलेला आहे का, 5 वर्ष, 6 वर्ष, असं 3 वर्ष, असं काही ठरलेलं आहे का, तर नाही, राज्यपालाला कार्यकाल नसतो. राज्यपालाला कार्यकाल नसतो. राज्यपालाची निवड कोण करतं, तर राष्ट्रपती करतात. नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करतात. पंतप्रधान, संसद, सर्वोच्च न्यायालय हे करता का, नाही. पण राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत हा राज्यपाल त्याच्या पदावर राहू शकतो. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1. राष्ट्रपतींची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत तो त्या राज्याचा काय राहू शकतो, तर राज्यपाल राहू शकतो. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती हे पद भूषवलं आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपती असे की ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपती हे पद भूषवलेलं आहे. राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, आर व्यंकटरमण आणि के आर नारायण. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे असे राष्ट्रपती ज्यांनी 2 वेळा राष्ट्रपती हे पद भूषवलेले आहे. आणि सर्वाधिक वेळा राष्ट्रपती म्हटलं तरी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच आहे. ठीक आहे. पुस्तक लेखक अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे काय, तर बरोबर. अचूक म्हणजे काय, तर बरोबर जोडी ओळखा. मुद्दामून असे शब्द देतो तुम्हाला चुकवण्यासाठी. शांकुंतल पाणिनी, मेघदूत कालिदास, रघुवंश वाल्मिकी आणि व्याकरणचा काय, तर विष्णुदास भावे. तर आपण ह्याच लेक्चर मध्ये बघितले मेघदूत कोणी लिहिलं, कालिदास. ओके, आपण ह्या लेक्चर मध्ये बघितलेले. म्हणून योग्य जोडी काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे असेल. अनॉर्थोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, पक्ष्यांचा, फुलांचा, प्राण्यांचा की फळांचा. तर अनॉर्थोलॉजी या शास्त्रामध्ये पक्षी जीवनाचा अभ्यास केला जातो. कशाचा, तर पक्षी जीवनाचा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, फुलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऍथॉलॉजी म्हणतात, ऍन्थॉलॉजी. आणि फुलांच्या शेतीचा अभ्यास करायचा असेल तर फ्लोरिकल्चर म्हणतात. लक्षामध्ये, जर फुलांचा अभ्यास करायचा असेल त्याला ऍन्थॉलॉजी म्हणतात, आणि फुलांच्या शेतीचा जर अभ्यास करायचा असेल त्याला काय म्हणायचं, फ्लोरिकल्चर म्हणायचं. आणि प्राण्यांचा अभ्यास करायचा असेल तर झूलॉजी. प्राण्यांचा अभ्यास करायचा असेल तर झूलॉजी. आणि फळांचा अभ्यास करायचा असेल तर पोमोलॉजी. फळांचा अभ्यास करायचा असेल तर काय, तर पोमोलॉजी हे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नांचं. हे पण लिहून ठेवत जा, तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. नेक्स्ट, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणत्या सारणार्थ साजरा केला जातो. बघा, सामाजिक न्याय दिन. हा सामाजिक न्याय दिन कधी असतो रे, तर हा असतो 26 जूनला. 26 जूनला असतो. मग कोणाच्या स्मरणार्थ, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर 26 जून जो आहे ना, तो शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन. आणि कधी, तर 26 जून आहे. बघा, महाराष्ट्र सरकारतर्फे राजश्री शाहू महाराज यांची जयंती 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. उद्देश काय होता तो पण जाणून घ्या. शाहू महाराजांनी बहुजन समाज, दलित आणि मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी केलेलं कार्य आणि त्यांनी दिलेले सामाजिक समतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा या दिवसाचा काय असणार आहे, तर मुख्य उद्देश असणार आहे. ठीक आहे. आरक्षण बघा, शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर केले होते. भारतात आरक्षणाची तरतूद करणे ते पहिले राजा होते. आणि शिक्षण त्यांनी अस्पृश्य निवारण आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी महत्वपूर्ण कायदे केले होते. कोणी, तर शाहू महाराजांनी. ठीक आहे. आणि त्यांना जी राजश्री पदवी आहे, बघा ही राजश्री जी पदवी आहे ती कोणी दिली, कानपूरच्या जनतेने. कानपूरच्या जनतेने त्यांना ही पदवी दिली, लक्षात असू. ठीक आहे. नेक्स्ट,
स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, सगळ्यांना माहिती याचं उत्तर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद. तर पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3. संजय गांधी नॅशनल पार्क कुठे? भंडारा, मुंबई उपनगर, चंद्रपूर आणि अमरावती. तर संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे ते मुंबई उपनगर या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता काय असणार आहे? ठाणे, नागपूर, यवतमाळ आणि गडचिरोली. तर सर्वात कमी लोकसंख्येची जी घनता आहे ती गडचिरोली ह्या ठिकाणी, आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर मुंबई उपनगर. मुंबई उपनगर ह्या ठिकाणी काय तर सर्वाधिक लोकसंख्येची घनता मानली जाते. कमी आणि जास्त दोन्ही पण लक्षात ठेवायचं. सार्वजनिक सत्यधर्म कोणी लिहिला? महात्मा फुले, लोकहितवादी, वीरा शिंदे, लोकमान्य टिळक. तर सार्वजनिक सत्यधर्म हा बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. महात्मा फुलेने 1873 रोजी लिहिला होता. 1873. ठीक आहे. सर्वसाक्ष जगतपती, त्याला नको मध्यस्थी, हा त्याच्यामध्येच उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? वारणा, कृष्णा, कोयना आणि वेण्णा. तर चांदोली, वारणा, सांगली. चांदोली, वारणा. वारणा नदीवर आहे. जिल्हा विचारल्यास सांगली सांगा. अंदमान बेट समूहातील ही ज्वालामुखी निर्मित बेट आहेत. कटलँड, बॅरन आयलँड, बारातांग आणि उत्तर अंदमान. तर अंदमान बेट समूहातील बॅरन आयलँड हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बॅरन बघा, बॅरन आयलँड हे भारतातील आणि दक्षिण आशियातील एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट आहे. स्थान बघा, हे अंदमान समुद्रात पोर्ट ब्लेअर पासून साधारणपणे 135 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. ठीक आहे. इतिहास काय? ह्या ज्वालामुखीचा पहिला नोंदणीकृत उद्रेक 1787 मध्ये झाला होता. त्यानंतर अनेक दशकांपासून तो सुप्त अवस्थेत होता, परंतु 1991 पासून तो पुन्हा सक्रिय झाला आहे. हे पण महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात काय ठेवा की अंदमान समुद्रात पोर्ट ब्लेअर पासून साधारण 135 किलोमीटर अंतरावर आहे आणि एकमेव जिवंत ज्वालामुखी बेट आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. बॅरन आयलँड. आणि शेवटचा प्रश्न आजचा ह्या 50 मधला. ओके. नेक्स्ट आपण पुढे कंटिन्यू करणार आहे सिरीज. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात ओळखले जाते. कोकण किनारपट्टी, पर्जन्य छायेचा प्रदेश, दुष्काळी प्रदेश आणि पर्जन्यहीन प्रदेश. तर बघा, राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला काय ओळखले जाते? पर्जन्य छायेचा प्रदेश असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचा उत्तर असणार. ओके. चला, अशा पद्धतीने लेक्चर झाले. आजचं 50 प्रश्न. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांनी आपली जुनी बॅच घेतली त्यांना PDF भेटणार आहे, काळजी करू नका. जे नवीन आहे त्यांनी वर्दी बॅच घ्या, त्यामध्ये नव्याने सुरू होणारे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. पण ज्यांनी जुनी बॅच घेतली त्यांना आपण त्याच्यामध्ये पण देऊया. ठीक आहे. चला, आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटू. धन्यवाद.